केवळ कच्ची पपई, अळीव किंवा ओवा खाऊन पाळी लवकर येऊ शकते का? नाही. ह्याबद्दलचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये आत्ता सर्रास बघतेय की पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा पाळी लवकर येण्यासाठीच्या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांकडे न जाता ओव्हर द काउंटर ह्या गोळ्या घेतल्या जातात. पण ह्याचे लाँग टर्म साईड इफेक्ट्स होत आहेत. सोसायटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्त्री आणि हा समाज हा चांगल्या पद्धतीने पुढे जावा असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने आपल्या जवळच्या स्त्रीला शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कच्ची पपई ज्याच्यामध्ये आहे पॅपेन नावाचं एक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट की जे गर्भाशयाला आकुंचन करतं आणि त्यामुळे पाळी नियमित व्हायला किंवा पाळी यायला मदत करतं. त्याचप्रमाणे ओवा किंवा अळीव हे आपल्या शरीराची उष्णता वाढवतात आणि पाळी नियमित व्हायला किंवा दुरुस्त व्हायला मदत करतात. पण फक्त कच्ची पपई, अळीव किंवा ओवा ह्याच्यावरती अवलंबून राहायचंय का? तर नाही. आपल्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टना भेटायचं आणि खरोखर गरज असेल तरच ह्या गोळ्या घ्यायच्यात. पण सल्ल्याविरुद्ध नाही, ओव्हर द काउंटर नाही. कारण ह्याचे लाँग टर्म साईड इफेक्ट्स प्रचंड आहेत आणि समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्री आहे आणि ह्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्य ही तिच्या चांगल्या आरोग्यावरती म्हणजेच मेन्स्ट्रुअल हेल्थवरती अवलंबून आहे. म्हणूनच मी सांगते हे जे लाँग टर्म साईड इफेक्ट्स आहेत जे 40शीला अनुभवता येतात प्रत्येक स्त्रीला, हे जर टाळायचे असतील ना तर सकस आहार, रोजचा व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आणि ह्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर खरोखर या गोळ्या घ्यायच्या असतील तर ओव्हर द काउंटर घेऊ नका. आपल्या गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि प्रिस्क्रिप्शननुसारच गोळ्या घ्या.